मीरा रोड येथील अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती अनिता पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी आता अधिक तीव्र होताना दिसते। सोमवारी मीरा भाईंदर महापालिका मुख्यालयाबाहेर विविध सामाजिक संघटना, नागरिक आणि राजकीय कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा आंदोलन करत अनिता पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली। या प्रकरणातील मुख्य आरोपी जयराम चव्हाण आणि राजेश चव्हाण हे अनिता पाटील यांचे सख्खे भाऊ असून दोघांनाही पोलिसांनी अटक केली। पीडित मुलीच्या कुटुंबियांनी याबाबत अनिता पाटील यांच्याकडे तक्रार केली होती, मात्र त्यावर योग्य प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप करण्यात येतोय। या संदर्भातील कथित ध्वनिफीतही समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने प्रकरण अधिकच चर्चेत आले। नैतिक जबाबदारी स्वीकारून अनिता पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने केली जाते। यापूर्वी पदयात्रा आणि विविध आंदोलनांच्या माध्यमातूनही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता, मात्र भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांचा राजीनामा घेतला जाणार नसल्याचं स्पष्ट केल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये नाराजी आहे। दरम्यान आज महापालिकेची महासभा होत असताना आंदोलनकर्त्यांनी मुख्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले। आंदोलनकर्ते पालिका मुख्यालयात प्रवेश करण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी मुख्य प्रवेशद्वारावर कडेकोट बंदोबस्त ठेवत त्यांना बाहेरच रोखले। यावेळी आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद झाला, यामुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। द पोलीस न्यूजसाठी अनिल शिरसाट, मीरा भाईंदर।